कसे आहात मित्रांनो? तर आजची गोष्ट ऐकायला तयार आहात ना? आजच्या गोष्टीचं नाव आहे जादुई जंगल आणि मॉन्टी. एक खूप सुंदर असं गाव होतं. त्या गावात अर्जुन नावाचा एक हुशार आणि उत्साही मुलगा राहत होता. अर्जुनला नेहमी जंगलात फिरायला जायला आवडायचं. तिथे जाऊन निसर्गाशी खेळायला आणि नवीन नवीन गोष्टी शोधायला खूप आवडायचं. त्याचं एक स्वप्न होतं, एक दिवस त्याला एखादं जादुई जंगल सापडावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मस्त हुंदडावं. एके दिवशी सकाळी सकाळी तो जंगलाच्या दिशेने चालत निघाला. आज त्याने ठरवलंच होतं की तो आपली सायकल एका मोठ्या झाडाखाली लावून खोल जंगलात जायचं. तसं तो निघाला. चालता चालता त्याला अचानक एक चमकणारा दरवाजा दिसला, जो 2 मोठ्या झाडांमधून चमकत होता. हे काय आहे? अर्जुन विचार करत त्या दरवाजाजवळ गेला. दरवाजावर सोन्याच्या अक्षरात लिहिलं होतं, जादुई वनराज्य. उत्सुकतेपोटी त्याने हळूच दरवाजा ढकलला आणि आत पाऊल टाकलं. आणि काय आश्चर्य, अचानक सगळं वातावरण बदललं. सूर्यप्रकाश हलकासा सोनेरी बनला. झाडं बोलायला लागली आणि फुलपाखरं गाणं म्हणत उडायला लागली. वाह! अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो आश्चर्याने आजूबाजूला पाहू लागला. तेवढ्यात एका झाडावरून एक छोटंसं माकड टुनकन खाली उडी मारत त्याच्या समोर आलं. त्याचे डोळे चमकत होते आणि अंगावर मऊ केस होते. त्याने गोड आवाजात म्हटलं, नमस्कार, माझं नाव मॉन्टी. अर्जुन आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागला. तू बोलतोयस? अर्जुनने विचारलं. हो, हे जादुई जंगल आहे. इथे सगळे प्राणी बोलू शकतात. तू कोण? मॉन्टीने त्याला विचारलं. मी अर्जुन. मी फक्त फिरायला आलो होतो आणि मला हा दरवाजा सापडला. अर्जुन बोलला. चल मग मी तुला माझं जंगल दाखवतो, मॉन्टी हसत हसत म्हणाला. आणि दोघे जंगलात फिरायला निघाले. चला मित्रांनो, झोपा आता. राहिलेली गोष्ट मी पुढच्या भागात सांगेन. तेव्हापर्यंत गुड नाईट. साईराम.